जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके 1818 मध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे। ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या, तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि 1975 मध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली। आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत। सादर करीत आहेत सोनलताई। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ बखर। कथा 6। श्रीधर ब्राह्मणाचा पोटशूळ गेला। कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरास सेवेकरिता राहिला होता। काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि आज्ञा केली की स्त्री पुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल। श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्यास आठवण आली, परंतु स्त्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना। वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थास स्त्रीपुरीचे झाडाबद्दल विचारल्यास कोणाला काही सांगता येईना। ब्राह्मण संचित होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला। त्यावेळी त्यास स्त्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला स्त्रीपुरीचे झाड दाखवतील। सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला। दुसरे दिवशी तो अक्कलकोटास जाऊन पोहोचला। नवे विहिरीजवळ मारुतीचे ओट्यावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती। स्त्रींचे पायावर डोके ठेवून तो हात जोडून म्हणाला, स्वामी समर्थांना त्याने मुजरा केला आणि स्त्रीपुरीचे झाडाबद्दल चौकशी केली। त्याचे तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाचे झाडास स्त्रीपुरी म्हणतात। त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल। हे ऐकून ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे त्याने हे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपले गावी गेला। कथा 7। महाराजांचे रूपवर्णन। राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त उपासक असून त्यास ब्रह्मसंबंधाची बाधा होती। ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच। अक्कलकोटास ते सेवा करीत असता समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांचे बिऱ्हाडी म्हणजे जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली। सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते। गोविंदरावांनी महाराजांस बसण्यास पाट मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या। त्या समर्थांच्या पायांस लावून
समर्थांचे चरणावर गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान माझे हृदयात राहावे, आपल्या चरणांचा मला विसर पडू नये. त्यांची ही प्रार्थना ऐकून स्वामी महाराजांनी मान डोलावली. पुढे गोविंदरावांनी प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरात संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असे सांगून स्वामी महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावांस स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रेय, श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देव्हाऱ्यात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळीही जवळ बसली आहेत. गोविंदरावांनी पुजाऱ्यास स्वप्नात विचारले की देव्हाऱ्यात कोण बसले आहे? पुजाऱ्यांनी सांगितले, हे अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले. श्री स्वामी दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. ते महाराजांच्या निस्सीम भक्तांपैकी एक भक्त होते. महाराज दत्त अवतार असे त्यांचे भक्त म्हणतात असे नाही, तर मोठमोठे योगी, सिद्ध, तापसी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनास येत व स्वामी महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनांस तसा उपदेश करीत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव देव मामलेदार हे साधूही स्वामी महाराजांस अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तिपूजा निषेधक, ब्रह्मवेत्ते, वेदोक्त प्रकाशाचे करते जे विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते, ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश या नावाचा ग्रंथ वाचला असेल त्यास माहिती असेलच की ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्यास या बुवांनी नावे ठेवून हे चमत्कार खरे नसावेत अशी टीका केली आहे. अशा मार्मिक विद्वानांकडून स्वामी महाराजांस अवतारी असा किताब मिळाला आहे. याहून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला? ते लहानाचे मोठे कोठे झाले? त्यांची मातापितरे कोण होती? त्यांची जात कोण? देश कोण? त्यांनी दीक्षा कुठे घेतली? यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागलेला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदांतील किंवा पुराणातील वाक्ये म्हणत. यावरून स्वामी महाराज ब्राह्मण असावेत असे अनुमान होते. ते ब्राह्मण, शूद्र, यवनांकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य तेजपुंज होती. स्वामी महाराजांच्या शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते आजानुबाहू होते. त्यांचे अंगचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेही पाहावत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायावर डोके ठेवू लागला म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवा एवढेही अंतर राहिले आणि महाराजांचे मनात दर्शन देण्याचे नसल्यास हट असे ते एकदम म्हणत. त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथापालथा मागल्या मागे पडून जाई. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल उडत असे. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिनी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत.
केलेल्या पापाची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होई. गाल प्रदान होऊन जारिनींचे व जाराचे नावही महाराज प्रकट करीत. एक वेळ तर एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई स्वामी महाराजांकडे आली. तिचे बरोबर दासदासी सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, अगे मजजवळ कशाचा मुलगा, तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा व रंक स्वामी महाराजांस सगळे सारखेच होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय राजेसाहेब यांसही स्त्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीचे पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ स्वामी महाराजांचे हमेशा चालावयाचे. पण कोणाची बिशाद होती की महाराजांपुढे कोणी ब्रसुद्धा काढील किंवा त्यांच्या हुकुमाची अवज्ञा करील. आहाहा, वाचक हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांचे रागाची आठवण होऊन मलाही भीतीने कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली. श्री समर्थांचे चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांचे आज्ञेने त्यांचे गुणानुवाद मी करीत आहे. महाराजांस पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृत दृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यात आलेले नाही. कथा 8वी. महाराजांनी विहिरीत लोटा फेकला. शके 1776 दुष्काळात एके दिवशी पुणे वैभव कर्तेचे महाराजांचे दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या बावडीजवळ स्वामी महाराज बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून श्री स्वामी महाराजांचे दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलाविले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा 25-30 कदमांवर एक बावडी होती त्यात फेकून दिला. त्या बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती. काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोकीत बसून त्याचा कपाळ मोक्ष होतो की काय, परंतु स्वामी महाराजांची अगाध करणी कशी ती पहा. विहीर 30-40 हात खोल होती. लोटा जो त्यात पडला तो कोणाचे डोकीत न बसता गर्दीचे मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला. हे पाहून सर्वत्राच मोठे आश्चर्य वाटले. कथा 9वी. स्वामी समर्थांचा जन्मकाळ. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760 सुमारास आले. स्वामी महाराज कोठून आले याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळविली. ती अशी की उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे. तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात. त्या वनात एका वारुळात श्री स्वामी समर्थ महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांचे वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीने घाव वारुळावर केले. ते महाराजांचे मांडीस लागले व पुढे त्याचे मांडीवर घावही दिसत असत. लाकूडतोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. असो, तेथून स्वामी महाराज निघाले. ते काशी क्षेत्री जाऊन
पूर्वदेशी प्रकट झाले. पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर हे यतिराज देवल ग्रामात जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्महत्यादी पातके स्वामी महाराजांचे पादुकांचे दर्शनाने नाहीशी होतात, असा त्या स्थानाचा महिमा आहे. नंतर स्वामी महाराज मोगलाईत जाऊन राहिले. तेथे मठ स्थापन करून त्यास 8 गावाची जहागिरी मिळवून शिष्यांकडे तो मठ सोपवून महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी स्वामी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. स्वामी महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते. त्या मठासंबंधी काही लडथड पडल्यामुळे मूळ संस्थापक संपादक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती यांची सही आणावी, म्हणजे संस्थानाचे कामाचा निकाल करू, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु महाराजांनी त्यास सही दिली नाही. पुढे स्वामी महाराज रामेश्वरास गेले. तेथून उडुपी क्षेत्रास जाऊन ते पंढरपुरास आले. नंतर मंगळवेढे गावी स्वामी महाराज प्रसिद्धीस पावले. महाराजांचे वय 400 ते 500 वर्षांचे होते असे लोक सांगतात. परंतु त्यांचे वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करी. कथा 10वी. चंदूलाल दिवाणाची गोष्ट व स्वामी समर्थांची जन्मपत्रिका. मोगलाईत राजूर म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते. मठास जहागिरी करून देणारे चंदूलाल दिवाण त्यावेळी होते. त्यांचे महाराजांच्या चरणी फार भक्ती होती, खूप श्रद्धा होती असे दिसते व स्वामी महाराजही चंदूलालचे शहाणपण चाहत असत. कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास स्वामी महाराज त्यास चंदूलाल या नावाने हाक मारीत. राजूरहून स्वामी महाराज जोगाईचे आंबे येथे गेले. तेथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे. त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले. ही गुहा केवळ अरण्यात आहे. तेथे मनुष्यांची वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले. पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक स्वामींचे दर्शनास येऊ लागले. त्यावेळी प्रसिद्ध होणे हे महाराजांच्या इच्छेस न आल्यामुळे महाराज तेथून पंढरपुरास आले. तेथून मंगळवेढ्यास आले. तेथे 12 वर्ष स्वामी महाराज होते. राजश्री नाना रेखी यांनी स्वामी महाराजांची पत्रिका केली आहे. हे ज्योतिषी फार चांगले आहेत. ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी श्री स्वामींचरणी ही पत्रिका अर्पण केली. तिचा इत्यर्थ असा की स्वामी समर्थांचा अवतार शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया रोज गुरुवार अश्विनी नक्षत्र प्रीतियोग प्रातकाळी 2 घटका दिवसास मेषलग्नी हस्तिनापुराहून 12 कोसांवर छेली खेडेग्रामी वडाचे झाडाखाली गणपती मूर्ती सानिध्य झाला. स्वामी महाराजांचा भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असता त्याचवर गोटीचा डाव आल्यामुळे समर्थांची 8 वर्षांची मूर्ती धरणीतून प्रकट झाली. स्वामीसूत म्हणून मुंबईस उत्तम भक्त होऊन गेले. जातीचे शूद्र असून एकनिष्ठ भक्तीने श्री स्वामी महाराजांची कृपा संपादन करून मुंबईस कांदेवाडीत त्यांनी स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला आहे.
स्वामी महाराजांचे जन्मसंबंधाने या भक्ताचे मत याप्रमाणे आहे. महाराजांची लीला अगम्य होती. त्याचे संबंधाने विचित्र गोष्ट सांगितली तरी त्यास ती शोभा देत नसे. ज्यांनी त्यास स्वतः पाहिले ते कबूल करतीलच. महाराजांचे ज्यास दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यासच स्वामी समर्थ महाराजांचे वैभवाची थोरवी ध्यानात येईल. आजच्या कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी